पैठणीविषयी तुम्हाला काय माहिती आहे? मी मागील काही दिवसापूर्वी जपूरजाला गेलेलो. जपूरजा एक आर्ट म्युझियम आहे. तिथे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील आर्ट फॉर्म बघायला भेटेल. अ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण भागात पैठणी साड्या तयार केल्या जातात. हे तुम्हाला ठाऊक असेल. या शुद्ध रेशमी विणलेल्या साडींवर विशेषतः पल्ल्यावर भरमसाठ सोन्याची जरी भरतकामामुळे ती वेगळी ठरते. आता भरतकाम काय हे आपण परत बघूच. साड्यांमध्ये खोल, समृद्ध रंग, फुले, फळे आणि मोरांसारखे पक्षी अशा डिझाईनसह जाड सोन्याचा पल्लव आणि कापडाच्या लांबीमध्ये विखुरलेले लहान सोन्याचे बूट आकृतिबंध दिसतात. पैठणी साड्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत की त्या जॅकेटसारख्या त्यांच्या डिझाईन्स तयार करण्यासाठी यांत्रिक मार्गाचा वापर करत नाही. सर्व नमुने हाताने बनवलेले असतात. पैठणी खूप महाग असतात आणि लग्न समारंभ आणि सणासुदीसारख्या क्वचित प्रसंगी प्रदान केल्या जातात. मशरू आणि हिमरू विषयी तुम्हाला माहीत नसेल कदाचित. मशरू आणि हिमरू हे कापड महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उगम पावले आणि ऐतिहासिकदृष्ट्या उच्चभ्रू लोकांसाठी कपडे तयार करण्यासाठी वापरले जातात. कापूस आणि रेशीम एकत्र विणण्यासाठी एका विशिष्ट लूमचा वापर केला जातो. परिणामी एक भव्य आणि वेगळी अनुभूती देते. महाराष्ट्राला कलाकृतींचा अप्रतिम असा इतिहास लाभलेला आहे आणि या गोष्टींची माहिती असणं आपल्याला तेवढंच महत्त्वाचं ठरतं. पैठणीमध्ये बरेचसे प्रकार आहे आणि त्यावरची जे डिझाईन आहे अप्रतिम आहे. खूप भारी येते कलाकृती. पैठणीविषयी प्रत्येक गोष्ट सांगणं एक 30 सेकंदात शक्य नाही. यावर पूर्ण व्हिडिओ बनवेल मी यूट्यूबला, तेव्हा बघा तुम्ही, सांगेल मी तुम्हाला त्याविषयी. अशाच आर्ट फॉर्म विषयी जाणून घेण्यासाठी जुळून राहा. भेटू परत आपण. चला बाय.